रेणुकेचं म्हणणं हाय का म्या तुला 3 दिवस सांभाळलं तर तिचा भंडारा आणि माझा भंडारा एक आल्यावर ज्या बाप्याच्या अंगावर साडी आहे साडी निघून जाईल आणि तुला 3 दिवस नाही सांभाळला तर तिचा आशीर्वाद नाही राहायचा। तुला आता 3 दिवस सांभाळायलाच लागेल मला। काय करू तुझं कुठं ठेवू? बाहेर ठेवलं तर लोक तुला भेट्याल काय तर करत्याल। आपण एक करूया तू माझ्या घरला चल। आवा भाईरी निस्ता इथून तिथून इथं कव्हर करणार आहेत। बोला काहीतरी काही झालं आहे का? काय म्हणलं होतं तुला म्या? तात्या जा माग नाही आधीच बहिरी बोलत नाहीत त्यांचं डोकं आहे फिरलेलं तुगा सगळा राग तुझ्यावर निघा ना ग जा माग नाही ए पण म्या काय गप्पा मारायला नाही आलो इथं। मग कसं पण आला आहेस? मग तेच सांगायला आलो मध्ये मध्ये कशाला थांबवतो मला तू? ए काय बोलायला आहेस बोला जाय। अरे पाटलाच्या पोराचं लगीन आहे आज। काय आरडू नका। अरे लगीन आहे त्याचं आज। अरे पंचांग नाही बघितली पत्रिका नाही काय नाही बाळू म्हणला लगीन लावून द्या ठरलं लगीन। आता काय डोसक्यावर अक्षर पडलं की लगीनच होईन। मला वाटलं तुम्हाला बी बोलील असं। सांगायचं होतं ते सांगितलंस ना? होय होय मी आता जाणारच आहे लग्नाला। म्हणलं आपण संग जाऊ तुम्हाला जर सांगितलं असेल त्यांनी तर। ए तात्या झालं ना निघ जातो मला काय मला वाटलं संघ असेल बरं। पेटतय मला तर आता असं वाटायला लागलं आहे देवाप्पानं जे केलं ते बराबर केलं। बांगड्या सत्ते ए सत्ते वय गंगूताई तू आत ये। हा काय झालं? हे बघ अरे आधी बाहेर काढ त्याला बघायला काय सांगतो हैस? नाही तेव्हा आता आपल्यातच राहणार आहे। काय? अरे येडा बिडा झाला आहेस का काय? आधी त्याला बाहेर काढ। अवस्था आपल्याला कोणी घरात ठेवतोय वय? अगं 3 दिवस तो आपल्यातच राहील। 3 दिवस त्याला दूध पाजा। हा अरे काय चाललं आहे बाळू? अव कुणी काय बोलत नाही म्हणून काय बी चाललं आहे का तुमचं? एवढं सापाला दूध पाजायला सांगताय तो डसला बिसला म्हणजे? सांगतोय तेवढं करा। नाही नाही तू काय बी सांगशील आणि आम्ही ऐकायचं वय? वय पहिलं बाहेर काढा त्याला। आणि असलं समजा सांगताय कोण तुम्हाला?
अगं माझ्यासाठी करा. हा 3 दिवस त्याला दूध पाजा, काय बी करणार नाही. हा त्याच्यामुळे दुधाची वाटी ठेवायची आणि तुमची कामं करायची, बाकी काय बी होणार नाही. हवं पर करून तर बघा की काय होणार नाही, ऐकल तुमचं. सत्य काय करायचं? मला काय ठाव, हे ऐकणार आहेत वय. आता इशे वाढू नका. हा त्याला दूध पाजा, जावा. जावा. हो वैजंता, पाटलाने लग्नाला बोलवले खरे, अयो पण जायचंय की नाही म्हणतो मी. तर मला विचाराल तर नाही जायचे. अयो जायचंय नाही असं कसं? कारण तुम्ही तिथे गेल्यावर गप्प बसणार नाही. काही घोळ होण्यापेक्षा घरात बसा. अयो पण वैजंता, अयो लग्नाला गेलो नाही तर पाटील काय विचार करेल म्हणतो मी. अयो माझा चांगला मित्र जाईल आणि गेलो तर लोक काय म्हणतील. अयो मी एवढा त्यांना बहिरीकडे घेऊन गेलो, बहिरीकडून काही झालं नाही, माझ्याकडून काही झालं नाही, तो कसलीच मदत झाली नाही माझ्याकडून. आणि लग्न लावून कोणी दिले? अयो बाळून. सगळं केलं कोणी? बाळून. अयो म्हणजे मी काय केले? मी काहीच केले नाही. अयो अयो. आव त्या पाटलाच्या पोराचं लगीन आधी जुळवाय बघितलं तू मोडलं, आणि आता मोडाय बघतो जुळतच चाललंय. अरे इतकं सोपं नाहीये ते. सोपं नाही वय. अव त्यो तात्या येऊन माझात काय काय बोलून गेला ऐकलं नाही वय. अव त्यो म्हणला लगीन लागणारच. तुम्हाला अक्षदा टाकाय बोलिला आहे. गप. अक्षदा नाही, आता मंत्रच टाकतो त्याच्यावर. काय टाकायचं ते टाका, लागलं तर मला बी त्या होमात टाकू द्या. पर फक्त काही नाही बघा. अहो हे लगीन जर झालं तर गावात तोंड दाखायला जागा राहायची नाही. त्या तात्याने तर पैजच लावली माझ्या संग. लगान लागणार म्हणी. बाळ्याने जर लगीन लावलं नाही तर मिशी काढीन म्हणलं. आता बघ मी काय करतोय ते. अहो आपण काय बी करीत नाही, जे करतो ना बाळूच करतो. मंगळ्या, तुझा त्या बाळ्यावरचा विश्वास वाढत चाललाय वाटतं. अहो आता डोळ्यामोर घडतच आहे तसं. आणि त्या बाळाला मी काय आज ओळखीत नाही, लहानपणापासून ओळखीतो आहे. गप्प बस. अरे चांगले चांगले झोपवलेत मी. हा बाळ्या काय माझ्या समोर? बाळ्या? अहो तो बाळू म्हणजे
डोक्याच्या बाहेरचं कोड आहे तुम्हाला नाही झापणार. मंगळ हा आता दाखवतोच हा काळभैरी काय आहे ते. करा 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 काहीतरी करा पण हे लगेन मोडा. तू बघ इथून गेलेला तात्यास निरोप घेऊन येईल की ते लग्न मोडलंय म्हणून. असं जर झालं तर बरंच होईल की. करा करा पूजा करा काय लागतं ते मला सांगा मी आणतो. वरचीनं तुला साडी चोळी घालून काढला आहे आणि तू माझ्या मोर धोतर सादरा घालून आला आहेस. रेणुके मोर उभा करतो याला. आता तुमच्या लेकाचं लगीन ठरेल. मनात जे काय आहे ते बोल. तुम्ही ओळखल्यापासून समजे मला टोचून बोलायला लागले हाय. अरे बोलू दे किती बोलायचं आहे ते. उद्या हीच लोक तुझ्या लग्नात जेवत्यात. कोणाच्या कार्यात पाणी पडतं तर कोणाच्या कार्यात फुलांच्या अक्षता. म्हणलं होतं नव जे पेराल तेच उगवल. विक्रम आता आनंदानं संसार कर आणि आईबाची काळजी घे. मी लग्नाला नाही आलो तरी ध्यान आहे माझं. मी हाय तुझ्या माग. अरे कपाळी पिवळा भंडारा लागला त्याच वेळी तुझ्या जन्माचं सोनं झालं. चांग भलं. हे डंका तुझ्या कामाचा वाजल असं म्हणतात. मामा लहान थोराचा नाव गाजल साऱ्या संतात. हे दुःख दूर साराया आला बखा ताराया उधळून आभाळी पिवळा भंडार. बाळू मामा मल्हार बाळू मामा मल्हार. मंगळू सीता होम विजला. किसला एकाच काय इजला. अरे पाणी पडलं त्यात. पाणी पडलं. अहो पर वर तर काही गळाच बी नाही आणि बाहेर पाऊस बी नाही. मूर्खा अरे पूजा भंग झाली माझी.
असं होय मग पुन्हा करा पूजा. नाही, आता काय उपयोग नाही. शेवटच्या क्षणाला होम विजला आणि माझ्या मंत्राची शक्ती सुद्धा कमी पडली. म्हणजे लगीन झालं. ही पूजा अशी तशी वाया जाणार नाही. तू बघ, काहीतरी अशुभ नक्कीच घडणार. म्हणजे लगीन मोडल्याला बी असं होय. हो, असं सुद्धा होऊ शकतं. मग बरं झालं बघा. या बघून येतो. मंगळ बैरी, अहो तुम्ही म्हणलं होता ना लग्न मोडल्याचा सांगावा तात्या घेऊन येईल म्हणून. आला मंगळू. अरे मी शिकापावं लागन आता. मी शिक्का पाव लागेल. कळ वैरी संपीवत समजा वैरी. आम्हाला ठावं होतं का लग्न मोडल्याची बातमी तू आम्हाला सांगा येणार. कुठं आहे तुमचा तो बाळू? कुठं आहे बाळू? ये म्हणा माझ्या मोर. अरे हट, मी तुला कापावं लागन. काय वैरी संपीत वैरी. मी कशा पाय कापू मिशी? तू हारला आहेस. पैस तू हारला. अरे लगीन झालं मी तिकडे. तात्या, हे शक्य नाही. आता कसं शक्य नाही? अब लगीन झालं बी तिकडं, अक्षदा बी पडल्या, पंक्ती बी झाडल्या. तुम्ही बसा इथं काळ बहिरी संपीत वैरी करीत. तात्या, हे घेत ना, नाहीतर सगळा राग तुझ्यावर निघेल. एवढी मरमर केले लगीन झालं तोंडावर पडलं. मग अरे बाळू पुढे कोणाचं चालतं वय? तात्या, जातो. मला काय हाऊस आहे का इथं यायला? म्या फक्त सांगाय आलो होतो का पॉइंट जिंकलो आहे म्या. ए मंगळू, एवढं मिशीचं बघ. कस आता कस टीम थांब. आहे हो. काय चालू आहे बाळूच? नीट सांगत बी नाहीत. पर काहीतरी डोसक्यात असणार त्याच्या. उगा काहीतरी नाही करणार त्यो. अगं वय, पर त्यांच्या पायी जीव जायचा एक दिवस आपला. हाय युद्धासला बिसलं तर लय जवळ नाही जायचं. बाळूनं काय सांगितलं ठाव आहे ना व? दूध ठेवायचं आणि आपलं आपलं काम करायचं. त्यांनी सांगायचं आणि आपण करायचं, बाकी काय बी बोलायचं नाही. बोलून काय होणार आहे का सत्य? अगं वय, पण म्हणून काय बोलायचंच नाही वय. हे असं चालत राहिलं तर एक दिवस आती वय. हा चाप आणून ठेवलाय, उद्या आणि काहीतरी आणून ठेवत्याल. आता पुरतं गप राहू, नंतरच्याला बघू. बघ, अजून लय काय काय बघायचं आहे तुला. गंगूताई, सत्ते, तुम्हासनी ठाव नाही, पर तुमचं भाग्य आहे का तुम्ही महानागराजाला दूध पाजत आहे.
ब्रह्म आणि शक्तीला जोडणारा 3 योटळ्याचा धागा हाय तो. त्याचं स्थान लय मोठं आहे. 3 दिवस त्याची सेवा करा, लय पुण्य पदरात पडत.